तुम्ही तुमच्या मुलासाठी चांगली स्कूल शोधताय। तब्बल 44 वर्षांचा अनुभव असणारे इचलकरंजी मधील कोहिनूर क्लासेस आता सुरू करत आहेत कोहिनूर प्री स्कूल। या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता, कोणतेही डोनेशन घ्यायची गरज नाही। येत्या गुढीपाडव्याला जर तुम्ही ऍडमिशन केलात तर तुम्हाला 13,000 फी ऐवजी फक्त 10,000 फी भरावी लागणार आहे। एवढंच नाही तर त्यामध्ये तुम्हाला युनिफॉर्म, स्कूल बॅग आणि पुस्तके हे देखील मिळणार आहे। या प्री स्कूलची वैशिष्ट्य म्हणजे मुलांसाठी सेफ आणि सिक्युअर वातावरण असणार आहे। तसंच इथला स्टाफ सुद्धा क्वालिफाईड आणि मुलांच्या बाबतीत अगदीच केअरिंग असणार आहे। त्यासोबतच अगदी 24 तास आपली मुलं सीसीटीव्हीच्या कक्षेमध्ये असणार आहेत, त्यामुळे काळजीचं कोणतं कारणच उरत नाही। मुलांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये वाढ व्हावी म्हणून इथे इंडोर आणि आउटडोर गेम सुद्धा घेतले जाणार आहेत। तसेच वेळोवेळी त्यांच्या पालकांसोबत संपर्क सुद्धा साधला जाणार आहे। आवडलं ना तुला हे प्री स्कूल? मी तर माझ्या मुलाचं कोहिनूर प्री स्कूल मध्ये ऍडमिशन फिक्स केलंय। तुम्ही कधी करता? तर मग लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधा। नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला, SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सामाजिक संघटनेच्या नावावर खोट्या तक्रारी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर कारवाई करण्याकरिता कार्यसम्राट आमदार राहुल आवाडे यांचेकडे संपूर्ण कोल्हाटी डोंबारी समाजाची धाव। सामाजिक संघटनेच्या नावाखाली संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच संघटनेचे इतर सदस्य व व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय या सर्वांनी आजतागायत विविध ठिकाणी निरनिराळ्या व्यक्तींच्या विरोधात तक्रारी करून, माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज करून आर्थिक तडजोडीअंती सदरच्या तक्रारी मागे घेतल्या असलेबाबत सामान्य जनतेची पिळवणूक करून खंडण्या गोळा करून कोल्हाटी डोंबारी समाजाची प्रतिमा मलिन करत असलेबाबत तसेच काही दिवसांपूर्वी कोल्हाटी डोंबारी समाजातीलच व्यक्तीच्या अंतिम संस्कारासमयी विनाकारण भांडणतंटा व मारहाण तसेच विनयभंगासारखी गंभीर कृत्य केलेबाबत यापूर्वी दिनांक 5 मे 2026 रोजी कोल्हाटी डोंबारी समाजातील सर्व नागरिकांनी सदर व्यक्ती व त्याचे कुटुंबीय यांचे विरोधात पोलीस निरीक्षक, गावभाग पोलीस ठाणे, DYSP, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, जिल्हा पोलीस प्रमुख, राज्यसभेचे खासदार, माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांतजी हंडोरे, प्राचार्या सुषमा अंधारे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांचेकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे। असे असताना पुनश्च सदर व्यक्ती व त्यांच्या सामाजिक संघटनेचे सदस्य ही कोल्हाटी डोंबारी समाजावर दबाव टाकण्याचे हेतूने त्यांचेवर जात पंचायतीच्या तसेच इतर खोट्या केसेस दाखल करण्याच्या धमक्या देत असले कारणाने पुनश्च समस्त कोल्हाटी व डोंबारी समाज इचलकरंजी यांनी दिनांक 9 मे 2026 रोजी इचलकरंजी शहराचे आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन सदर व्यक्ती व त्यांच्या संघटनेचे सदस्य यांनी इचलकरंजी शहरामध्ये आजतागायत केलेल्या गैरकृत्यांचा पाढा वाचला। त्यावर आमदार राहुल आवाडे यांनी त्वरित प्रांत कार्यालयामध्ये याबाबत प्रशासकीय अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन सदर सामाजिक कार्यकर्ता व इतर व्यक्ती यांचेवर योग्य ती कारवाई करून समाजाच्या सर्व प्रश्नांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले।